तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधान भवन परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। यावेळी त्यांच्यासोबत गिरीश महाजन, धनंजय मुंडे, त्याचबरोबर भरत गोगावले, अतुल सावे हे देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। काही वेळापूर्वीच अजित पवार हे देखील विधान भवन परिसरामध्ये दाखल झालेले आहेत आणि आता देवेंद्र फडणवीस हे देखील विधान भवन परिसरात पोहोचलेत। आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। पुढील 4 महिन्यांचा साधारणपणे जुलैपर्यंतचा अर्थसंकल्प अजित पवार हे सादर करणार आहेत। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर आता देवेंद्र फडणवीस हे विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत। आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। काही वेळापूर्वीच अजित पवार हे देखील पोहोचलेत आणि आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील विधान भवन परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील विधान भवन परिसरामध्ये पोहोचतील। मात्र देवेंद्र फडणवीस यांचं महायुतीच्या सर्वच नेते आमदारांकडून स्वागत करण्यात आलेलं आहे आणि थोड्याच वेळात आता विधान भवनामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सर्व पक्षीय आमदार हे विधान भवन परिसरामध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आता देवेंद्र फडणवीस हे देखील या ठिकाणी पोहोचले। तर देवेंद्र फडणवीस आता विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील पोहोचतील।